सर्वप्रथम आपल्या सर्वांचा या ऐतिहासिक क्षणासाठी मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून अभिनंदन करतो, स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाषण कसं करावं, म्हणजे एखाद्या ठिकाणी एखाद्या रेल्वे स्थानकाचं उद्घाटन होतं आहे आणि ते उद्घाटन होत असताना त्या ठिकाणी भाषण कसं करावं, भाषणाची सुरुवात कशी करावी, हा प्रत्येकाच्या समोर एक प्रश्न असतो. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये एखाद्या रेल्वे स्थानकाचं उद्घाटन होतं आहे आणि त्या ठिकाणी भाषण कसं करावं या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण भाषणाची सुरुवात अशी करायची, एक छोटासा नमुना आहे. सर्वप्रथम आपल्या सर्वांचा ऐतिहासिक क्षणासाठी मनपूर्वक स्वागत आणि मी अभिनंदन करतो. खरं तर आजचा दिवस आपल्या गावासाठी, आपल्या तालुक्यासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानाचा आहे. आज आपल्याला नव्या रेल्वे स्थानकाचं उद्घाटन बघायला मिळतंय. हे स्वप्न अनेक वर्षापासून आपल्या सर्वांचं होतं बांधवांनो, आणि या स्थानकाच्या उभारणीमुळे बांधवांनो केवळ प्रवास सुलभ होणार नाही, या स्थानकाच्या उभारणीमुळे आपल्या भागातील व्यापार, शेती, शिक्षण आणि पर्यटन क्षेत्राला नवं बळ त्या ठिकाणी मिळणार आहे. गावोगावी जाऊन जनतेच्या मागण्या ऐकून अनेक वेळा लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला, तेव्हा आज या कामाला मूर्त स्वरूप आलं. त्यासाठी आपण सर्व कार्यकर्ते, अधिकारी, जनतेचे मनपूर्वक आभारी आहोत. माननीय मुख्यमंत्री, माननीय आमदार, माननीय खासदार यांच्या अथक प्रयत्नांमुळे या ठिकाणी हे काम पूर्णत्वास जाऊ शकलं. त्याबद्दल सुद्धा मी सर्वांचं मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो, स्वागत करतो. खरं तर मित्रांनो, रेल्वे म्हणजे केवळ प्रवासाचं साधन नाही, ते आपल्या प्रगतीचा, विकासाचा, एकतेचा धागा आहे. आणि खऱ्या अर्थानं या स्थानकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपला माल बाजारपेठेत पोहोचवणं सहज सोपं होईल. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठ्या शहरात जाणं सोयीचं होईल आणि खऱ्या अर्थानं रुग्णांना उपचारासाठी शहरात जाण्यास सुलभता मिळेल. हे स्थानक म्हणजे एक विकासाचं नवीन द्वार आहे. आज आपण या प्रगतीच्या प्रवासात एक टप्पा गाठला आहे. यामागे अनेक अभियंते, मजूर, अधिकारी, स्थानिक ग्रामस्थांनी मेहनत घेतली आहे. त्यांचे आपण मनापासून कौतुक करावं असं वाटतं. आजचा दिवस मित्रांनो इतिहासात नोंदवला जाईल, कारण आज आपल्या परिसराला रेल्वेच्या नकाशावर नवं स्थान मिळालं आहे. आपण सर्वांनी या स्थानकाचं जतन करावं, स्वच्छ ठेवावं, शिस्त पाळावी, हीच खरी आपली जबाबदारी आहे. मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण सुरुवात करू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो, सरकारच्या विविध विकास हाच धर्म या संकल्पनेचा एक उत्कृष्ट नमुना आपण सर्व नागरिकांनी या विकास यात्रेत सहभागी व्हावं, हाच संदेश आपण इथून देऊया. शेवटी या स्थानकाचं उद्घाटन होत असताना आपल्या सर्वांच्या डोळ्यात आनंद असू, हृदयात अभिमान आहे. चला आपण सारे मिळून या नव्या प्रवासाचं स्वागत करू. रेल्वे स्थानक नाही तर आपल्या स्वप्नांचा थांबा आहे, एवढं बोलून आपण आपलं भाषण संपवू शकता. पाहिलं असेल तुम्ही, अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच ज्या बांधवांना एखाद्या ठिकाणी एखाद्या कार्यक्रमात भाषण करायचं तर फक्त आम्हाला कमेंटमध्ये सांगा, आम्ही तुम्हाला त्याचा पूर्ण नमुना अगदी मोफत पाठवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.